कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीमधून कोणताही अर्धबोध नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलं। सरकारकडून कर्जमाफीबाबत थातूरमातूर उत्तरं दिली जात आहेत असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे। 24 तारखेला महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करणार असा इशारा सुद्धा त्यांनी दिला। तर समिती स्थापन करण्याची बच्चू कडूंची मागणी होती असं बावनकुळे यांनी म्हटलं। बच्चू कडू यांनी सरकारला थोडा वेळ द्यायला हवा असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीमधून कोणताही अर्थबोध नाही असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे। काल जे समिती नेमली त्याच्यातून काही अर्थबोध होत नाही आणि त्याच्यामुळे 24 तारखेचा चक्काजाम होणार आणि पूर्ण महाराष्ट्रभर होईल। त्याच्यातून निश्चित समितीमध्ये सध्या कोण आहे, नेमकं कर्जमाफीसाठी आहे का उपाययोजनासाठी आहे हेच कळत नाही आणि सगळं थातूरमातूर उत्तर आहे। त्याच्यामुळे 24चा चक्काजाम महाराष्ट्रभर होणार जिथपर्यंत कर्जमाफीची ठोस भूमिका घेतल्या जात नाही, तारीख सांगितल्या जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन ठाम राहणार आहे। उच्चस्तरीय समितीने खरंच ज्याला कर्जमाफीची गरज आहे त्या कर्जमाफीच्या शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करा आणि अशा शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी करा ज्यांना खरी कर्जमाफीची गरज आहे, त्याकरता समिती करा असे बच्चू कडूंची विनंती होती, ती मान्य आम्ही केली। कर्जमाफी हा विषय काही आजच्या दिवस एकत्रित करा की आजच कर्जमाफी झाली असं नाही घोषणा करू शकत। आवश्यक असलेल्या ज्यांना गरज आहे त्या व्यक्तीलाच कर्जमाफी झाली पाहिजे। त्यामुळे बच्चू कडूंनी समजून घेतलं पाहिजे। आता आजच बैठक झाली आणि आजच निर्णय झाला असं होत नाही, थोडा वेळ द्यावा लागेल। माझी बच्चू कडूंना आपल्या माध्यमातून विनंती आहे की थोडा सरकारला वेळ द्यावा।